नमस्कार. तर आज जवळ-जवळ 2.5 महिन्यांच्या सुट्टीनंतर मी परत चालली आहे. तर मुंबई टू फुझोऊ असा प्रवास आहे. फुझोऊ हे चायनामधलं एक शहर आहे. रात्री साधारण 1:30 वाजताची फ्लाईट होती, पण ती 1.5 ते 2 तास डिले झाली. आणि ही फ्लाईट सकाळी 11:30च्या दरम्यान हाँगकाँगमध्ये लँड झाली. माझी जी पुढची कनेक्टिंग फ्लाईट होती, ती हाँगकाँगवरून फुझोऊला जाणारी होती आणि ती संध्याकाळच्या सुमारास होती. त्यामुळं मी टर्मिनल ट्रेन पकडून ट्रान्सफर E1कडे उतरले आणि सिक्युरिटी चेक पूर्ण केलं. मग मी 6 तास एअरपोर्टवर घालवले. झोप तर अक्षरशः कंट्रोल नव्हती होत. आणि त्यातच कहर म्हणजे फुझोला जाणारी फ्लाईटसुद्धा अर्धा तास डिले होती. पूर्ण प्रवासात मी माझी झोप कशी तरी कंट्रोल करत होते. जवळजवळ सलग 30 तास मी झोपलेले नव्हते आणि कंटिन्यू प्रवास करत होते. रात्री 8:30 वाजता मी फुझोच्या एअरपोर्टवर पोचले आणि बॅग्स कलेक्ट केल्या. कॅब आधीच बुक केली असल्यामुळं कॅब ड्रायव्हरसुद्धा आधीच येऊन अगदी कॅबमधून 1 तासाचा प्रवास करून मी पोचले. बॅग्स वर चढवणं म्हणजे एक दिव्यच होतं आणि त्यात मला या डॉगनं खूप चांगली कंपनी दिली. अगदी माझ्या रूमपर्यंत तो माझ्यासोबत होता. तर असा होता माझा प्रवास. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.